नमस्कार मंडळी, आज आपण ढाब्यावर भेटते तशी अगदी सुकटची चटणी बनवणार आहे। ही सुकटची चटणी आहे ना, ढाब्यावर गेलं की लोक याला प्लेटवर विकतात। एक प्लेट घेतली की समजा 100 रुपये किंवा मग 150 रुपये ह्या सुकटच्या चटणीचे ढाब्यावर घेतात लोक। तर आपण हिलाच घरच्या घरीच बनवणार आहे। आता हे 100 ग्रॅम सुकट घेतलेली मी वाळलेली, हिला स्वच्छ करून निवडून घेतलेली आहे, चाळून घेतलेली आहे आणि एकदा पाखडून सुद्धा घेतलेली आहे हिला। आता हिला आपण पाण्यामध्ये टाकून स्वच्छ असं धुवून घेणार आहोत। हिला आपण असं थोडंसं गरम पाणी केलेलं आहे त्याच्यामध्ये टाकून आपण हिला धुवून घेणार आहोत। आता तोपर्यंत आपण इकडं मीडियम साईजचे एक 4-5 कांदे घेतलेले आहेत। ते 4-5 कांदे मी चिरून घेतलेले आहेत आणि 2-3 टोमॅटो घेतलेले। एवढंच लागणार आहे आपल्याला ह्या सुकट चटणीसाठी। आणि गॅसवर आपण कढई ठेवून घेतली, त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे 2 पळ्या आणि आता त्याच्यामध्ये आपण हा कांदा घालून घेणार आहोत। आता आपण सर्व कांदा याच्यामध्ये घालून घेतलेला आहे। आता कांदा आपला हा गोल्डन फ्राय होईपर्यंत आपल्याला याला फ्राय करायचा आहे। तोपर्यंत आता आपण आपला कांदा फ्राय होतो तोपर्यंत आता आपण ही सुकट पाण्यातून काढून घेणार आहे। स्वच्छ असे बाहेर पैसे ढाब्यावर वगैरे पैसे घालवण्यापेक्षा असे घरच्या घरी करून खाणं, आणि सर्वच पुरुषांना आवडते हा पदार्थ, सर्वांनाच आवडतो। त्याच्यामध्ये बारीक मासे येतात, मोठे येतात, झिंगे येतात, त्यातलाच हा एक प्रकार आहे। आणि ही छोटी छोटी सुकट आहे। मी 100 ग्रॅम घेतली होती। तिला पाखडून चाळून एवढी अशी झालेली होती। आता तिला आपण स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेला आहे। प्रकारे आपला कांदा हा गोल्डन फ्राय झालेला आहे आणि सुकट पण धुवून मी निथळून घेतलेली आहे सगळी। आता आपण या कांद्यामध्ये घालणार आहोत आणि अगदी कमी सामानात होण्यासारखी सुकट ही, फक्त कांदा आणि टोमॅटो लागतो हिला। आता आपण ही कांद्यामध्ये घालून घेणार आहोत याला। सगळी सुकट मी आता ही कांद्यामध्ये घालून घेते। अगदी कमी वेळात आणि कमी सामानामध्ये होणारी भाजी आहे। याला कोणी चटणी पण म्हणतं, कोणी भाजी पण म्हणतं याला। आता याला आपण चांगली अशी फ्राय करून घेणार आहोत। किती मस्तपैकी चांगलं तेल सुटस्तोवर याला आपण फ्राय करून घेणार आहोत आणि खूप सुंदर लागते याची चटणी आणि माणसांना तर खूप आवडते ही चटणी। बाहेरचं महाग खाण्यापेक्षा आपली ही घरच्या घरी बनवून खाल्लेली कधीही चांगली। तिला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतली ना, तर याचा वास पण येत नाही घरामध्ये। धुवून घेतल्यामुळं तिला डायरेक्ट आपण तेलात आणि कांद्यात टाकतो ना, त्यामुळे याचा वास पण येत नाही आणि छान अशी त्या तेलामध्ये आपण फ्राय पण होती ती। अशा प्रकारे आपण आता गॅस थोडासा कमी करणार आहोत आणि अजून एक 5 मिनिटासाठी याला फ्राय करणार आहेत। चांगली अशी फ्राय करून घ्यायची याला, म्हणजे याचा वास वगैरे येत नाही। 5 मिनिटं झालेली आपली, बघू शकता अशी तळून किती छोटी झाली, किती कमी झालेली। आता याच्यामध्ये आपली चांगली फ्राय झालेली आहे। आता त्याच्यामध्ये मी हे टोमॅटो घालून घेणार आहे। टोमॅटो घालून घेतले की थोडंसं मीठ घालून, आपण टोमॅटो घालून घेतलेले आहेत। आता थोडंसं मीठ घालून घेऊया, कारण त्या सुकटला ऑलरेडी मीठ असते, तर मीठ त्यात जास्त घालावं लागत नाही। मी एवढंच मीठ घातलेलं आहे। ते मीठ घालून याला ना आपण एक 5 मिनिटं टोमॅटो मऊ होईपर्यंत याच्यावर झाकण ठेवून घेणार आहोत। असं मिक्स करून एक 5 मिनिटासाठी त्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत। ते 5 मिनिटं झालेली, आपण त्याच्यावरचं झाकण काढलेलं आहे आणि टोमॅटो पण आपले छान असे सॉफ्ट झालेले आहेत।
आता याच्यामध्ये काही मसाले घालून घेणार आहोत आपण. याच्यात जास्त मसाले घालण्याची गरज पडत नाही, कमी मसाले लागतात त्याला खूप. तर सर्वप्रथम मी अर्धा चमचा हळदी घालून घेतलेली आहे आणि मी थोडंसं तिखटच करत राहते, त्यामुळे याच्यामध्ये मी 2 चमचे तिखट घातलेलं आहे. हे छोटा चमचा आहे माझ्याकडे, त्यामुळे याच्यामुळे 2 चमचे तिखट घातलेलं आहे मी. तुम्ही 1 चमचा घातला तरी चालेल, तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही घालू शकता, कमी किंवा जास्त. आणि असं याला आपण हे हलवून घेणार आहोत, एकदा असं मिक्स करायचं. आता आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये थोडासा मी गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि त्याला पण आपण असं त्याच्यासोबत मिक्स करून घेणार आहे. आणि जास्त नाही, 5 मिनिटासाठी याच्यावर झाकण ठेवणार आहोत. आता 5 मिनिटं झालेली. आता आपण झाकण काढून बघूया. वाव, किती सुंदर असं तेल पण सोडलेलं आहे त्या भाजीने. आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे याच्यात बूंदभर पण पाणी जात नाही याच्यामध्ये, ही बिना पाण्याचीच होते. टोमॅटोमध्ये आणि त्या मिठाच्या पाण्यामध्ये ती पूर्णपणे अशी शिजवून जाते. आता आपण याच्यावर कोथिंबीर घालून घेऊया. झाली की नाही हॉटेलसारखी, अगदी घरच्या घरी 100-150 रुपयाची डिश. सुंदर असा कलर पण आलेला आहे आणि बघता क्षणी खावेशी वाटते. आमच्यामध्ये सर्वांनाच आवडते ही, माझे मिस्टर, माझा मुलगा, मी, आम्हाला सगळ्यांनाच आवडते. आम्ही नॉनव्हेज खातो, त्यामुळे आम्हाला हे सर्वांनाच आवडतं. मी आवर्जून करत राहते 1 8-15 दिवसांनी याला.